नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. काही मिनिटापूर्वी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे यांचं भाषण संपलेलं आहे आणि पहिल्या भाषणाचं आपण विश्लेषण केलंच होतं. जर गुढीपाडव्याची आपण तुलना केली तर आजच्या भाषणामध्ये राज ठाकरे ज्या कारणासाठी प्रसिद्ध आहेत, म्हणजे त्यांचं जे वक्तृत्व आहे ते वक्तृत्व आणि अतिशय मुद्देसूद काहीसा अभ्यास करून भाषण करण्याची त्यांची जी शैली आहे ती शैली आज त्यांनी दाखवून दिली. आणि म्हणूनच मी म्हटलं आहे आजच्या आपल्या मधल्या ओळीमध्ये राज ठाकरे यांचं जे भाषण आहे ते सूर आणि मुद्दे दोन्हीही सापडलेलं भाषण आहे असं आपण त्याचं आता इतक्यात विश्लेषण करू शकतो. गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये अगदी पहिली 30 मिनिट तरी तिथे असलेले जे उपस्थित असलेले जे मनसेचे कार्यकर्ते होते त्यांचा फारसा उत्साह दिसत नव्हता, पण आजच्या भाषणामध्ये अगदी सुरुवातीपासून हा उत्साह दिसून आला. मुद्देसूद अशी ती त्यांची मांडणी होती. इंग्रजीमध्ये एक टर्म आहे ज्याला ऑब्जेक्टिव्हिटी असं आपण म्हणतो. ऑब्जेक्टिव्हिटीचा अर्थ काय, आणि विशेषतः पत्रकारितेमध्ये आपण ऑब्जेक्टिव्हिटीचं नेहमी ती तशी असायला पाहिजे. पत्रकारिता ही ऑब्जेक्टिव्हच असायला हवी, म्हणजे जे दिसतं आणि जे योग्य आहे आणि जे सत्याच्या जवळ जाणार आहे अशा पद्धतीची ती पत्रकारिता करायला हवी असं आपण आज म्हणतो. राज ठाकरे आणि काही अंशी आपलं जे राजकारण आहे ते ऑब्जेक्टिव्ह राजकारण आहे असं सांगायचा प्रयत्न केला. म्हणजे मग त्यांनी जे काही पुरावे दिले, एकतर महत्त्वाचं म्हणजे त्यांनी 3 पुरावे दिले की ज्याच्यामध्ये भोंगा हा विषय होता आणि भोंग्याच्या अनुषंगाने दिलेल्या 3ही पुराव्याच्या ज्या तारखा होत्या त्या तारखा, त्याची क्रोनॉलॉजी ही त्यांनी सांगितली. आणि त्यातनं आपण आजपर्यंत जे काही राजकारण केलेलं आहे ते ऑब्जेक्टिव्ह राजकारण आहे. आणि त्यामुळं माझ्यावरती जे कोणी आज आरोप करतायत ते आरोप कसे गैरलागू आहेत असं त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. त्यामुळं मुद्दा क्रमांक 1 की त्यांच्या आजच्या सगळ्या भाषणाचा जो सूर दिसला मला तो ऑब्जेक्टिव्ह राजकारण आहे आणि ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनंच माझी आजपर्यंतची राजकीय भूमिका राहिलेली आहे असं त्यांनी सुचवलं. साधारणपणे 1 तासाच्या आसपास त्यांचं हे भाषण झालं. त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला जो गुढीपाडव्याला दिसलेला नव्हता, जसं मी आधीच सांगितला तसा उत्साह यावेळेला मात्र दिसून आला. काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी मांडल्या. एक म्हणजे राज ठाकरे यांनी जी भोंग्याची भूमिका घेतलेली आहे त्यावरून 2 मतप्रवाह महाराष्ट्रामध्ये दिसले. एक म्हणजे माझ्या मते श्री शरद पवार यांनी काँग्रेस सोडली, पुलोदचा प्रयोग केला, त्यांचे राजकीय गुरु हे काँग्रेसमध्ये परत गेले, पण श्री शरद पवार परत गेलेले नव्हते. ते औरंगाबादच्या सभेमध्ये राजीव गांधी यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा काँग्रेसवासी झाले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट अशी स्पेस निर्माण झाली. ती जी स्पेस आहे ती इतर पक्षांनी आणि विशेषतः शिवसेनेनं ती भरून काढली. त्यामुळं आजसुद्धा एक जी राजकीय स्पेस तयार झालेली आहे की ज्याच्यात हिंदुत्व हा मुद्दा आहे तो स्पेस भरून काढण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रयत्न आहे. आता हे लपून राहिलेलं नाही आहे आणि त्या प्रयत्नामध्ये शिवसेना हाच राजकीय पक्ष त्यांच्या अजेंड्यावरती असणार आहे. त्यामुळं गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये राज ठाकरे यांच्याकडनं भोंग्याचा विषय जेव्हा आला तेव्हा तो हिंदुत्वाच्या मुद्द्याशी जोडला गेला. कारण आता जी नवभूमिका शिवसेनेने घेतलेली आहे, जो एक नवा स्पेस महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे तो राज ठाकरे यांना भरून काढायचा अशी ती चर्चा होती. त्याच्यावरती पक्षातनं काही त्यांच्या काही सूर विरोधी यायला सुरुवात झाली. काही पक्षपदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्याला पण आज राज ठाकरे यांनी उत्तर दिलं. एकतर जे त्यांनी 3 व्हिडिओ दाखवले की माझ्या भूमिकेतलं सातत्य आहे, पण त्यासोबतच काहीशी सॉफ्ट आपल्या कार्यकर्त्यांना एकीकडे समजावून सांगणारी, पण आपला जो पॉलिटिकल स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न दाखवणारी त्यांची भूमिका होती. आज ते काय म्हणाले तर मला हे मान्य आहे की रमजानचा महिना आहे, त्यामुळे रमजानचा महिना असेपर्यंत तरी मनसे हे हनुमान चालिसाचा जो भोंगा लावायचा आहे किंवा हनुमान चालिसाचं जे पठण करायचं आहे, जे हनुमान चालिसा म्हणायची आहे ते करणार नाही आहे. आणि आपला कुठल्याही धर्माला विरोध नाही आहे. त्यांनी जो दाखला दिला की ज्या कारणासाठी राज ठाकरे प्रसिद्ध आहेत की ते नेहमी पुरावा घेऊन कुठलं तरी वाक्य घेऊन बोलत असतात, तो त्यांनी दाखला दिला तो 2005च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्याचा
आणि त्या निवाड्याच्या त्या निवाड्याच्या अंतर्गतच आपली ही भूमिका म्हणजे कायद्याच्या चौकटीत ती बसणारी भूमिका आहे. आपण कुठल्या धर्माला विरोध करत नाही आहोत. म्हणजे मनसेमध्ये असलेले जे मुस्लिम कार्यकर्ते आहेत त्यांनाही त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपली जी धार्मिक भूमिका आता नवीन राजकीय भूमिका आहे ती योग्य भूमिका काय आहे हेही त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. इंटरेस्टिंगली या संपूर्ण भाषणामध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेवरती टीका केली नाही. बहुधा शिवसेनेवरती याआधीच गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये टीका झालेली असल्यामुळं या भाषणाचा जो संपूर्ण रोख होता तो अर्थातच उत्तर सभा असा असल्यामुळं पहिल्या सभेनंतर जेवढे म्हणून काही प्रश्न विरोधी पक्षाकडनं तयार करण्यात आले होते, विचारले गेले होते, त्या सगळ्यांना त्यांनी प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या आधी जरी आपण असं म्हटलं की राज ठाकरे यांनी शिवसेनेवरती टीका केली नाही, पण त्यांच्या बोलण्याच्या आधी जी 2-3 मंडळी तिथं बोलली, विशेषतः संदीप देशपांडे बोलले, सलीम मामा शेख बोलले, प्रकाश महाजन बोलले, या सगळ्या मंडळींनी आदित्य ठाकरेपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत टीकेचे प्रहार केले. आदित्य ठाकरे यांची संदीप देशपांडे यांनी मिमिक्री सुद्धा केली. सो दिसतंय असं की जो विषय यापूर्वी चर्चेत येऊन गेलेला आहे त्याच्यावरती राज ठाकरे यांनी बोलायचं नाही अशी एक स्ट्रॅटेजी असावी. फक्त उत्तर सभा असल्यामुळे उत्तरच द्यायचं, पण त्याच्या आधी शिवसेनेला जे काही प्रत्युत्तर द्यायचं होतं ते या 2-3 शिलेदारांनी दिलेलं आहे असं दिसतंय. अभिजित पानसे यांचं पण भाषण झालं. या सगळ्या भाषणातनं जी भाषा भारतीय जनता पार्टीचे नेते बोलू शकत नाहीत ती भाषा मात्र या सगळ्या शिलेदारांनी वापरली. अतिशय टोकदार शब्दामध्ये शिवसेनेला त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत. राज ठाकरे यांनी आज मुख्यत्वे राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त त्यांचा सगळा टीकेचा जो रोख होता तो टीकेचा रोग आज सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेसवरती होता. एक नेत्यांना त्यांनी उत्तरं दिली आणि त्यामुळं जर भारतीय जनता पार्टी आगामी राजकारणामध्ये एकची चर्चा भारतीय जनता पार्टीच्या गोटामध्ये पण आहे, राजकीय विश्लेषकांना पण वाटतं की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी जर एकत्रित निवडणूक लढवत असतील तर हाच 2 राजकीय पक्ष हे आत्ताच्या विरोधी पक्षात असलेल्या मंडळींसाठीचा सगळ्यात मोठा पॉलिटिकल रायव्हल्स असणार आहेत. आणि तिथल्या सगळ्या मातब्बर नेत्यांना म्हणजे त्यांनी जी काही टीका केली होती त्या टीकेच्या अनुषंगाने त्यांनी उत्तर दिलं. जयंत पाटील यांचा त्यांनी उल्लेख जयंत पाटील असा केला, कारण जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावरती जी टीका केलेली होती त्या टीकेला त्यांनी त्यांच्याच भाषेमध्ये हा मनुष्य कसा गृहमंत्री असताना चेहरा करून बसायचा वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी ती टीका केली. सुप्रिया सुळे यांच्यावरती बोलताना सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत असा त्यांचा एकूण चर्चेचा टीकेचा सूर होता. जयंत पाटील यांना चकित चंदू असं त्यांनी नवीन नाव दिलेलं आहे. राज ठाकरे हे अशा पद्धतीनं एकतर ते त्या राजकीय नेत्याची त्यांना त्यांच्या पद्धतीनं जी काही त्याची चेष्टा मस्करी करायची असते ते करतच असतात, पण नवनवीन नाव देण्यामध्ये ते प्रसिद्ध आहेत. सो आज त्यांनी चकित चंदू असं ते नाव दिलेलं आहे. मला वाटतच होतं की आजच्या सगळ्या भाषणामध्ये शरद पवार हेच केंद्रस्थानी असणार आहेत, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत. ते जे काही भूमिका घेतात, तो जो पक्ष काही भूमिका घेतो तो पक्ष हाच म्हणजे शरद पवार यांची भूमिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरती टीका करूनच कुठल्याही राजकीय पक्षाला महाराष्ट्रामध्ये राजकारण करता येतं आणि तो प्रत्युत्तर देणं त्यांना भाग होतं. सो एक मुद्दे त्यांनी शरद पवाराच्या अनुषंगाने थोडक्यात उलगडा केल्यासारखं केले. पण जो मुद्दा दीर्घकाळ महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की शरद पवार यांनी सुद्धा वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेतलेल्या आहेत. म्हणजे अगदी पुलोदचा प्रयोग झाला तेव्हा आत्ताची भारतीय जनता पार्टीची मंडळी, तेव्हाची समाजवादी पक्षाची मंडळी, या सगळ्यांचं एक कडबोळं होतं. हेही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला शरद पवार यांनी विदेशी मूलतत्वाचा सोनिया गांधी यांचा विदेशी असण्याचा मुद्दा घेतला होता आणि पुन्हाच 2 महिन्यामध्ये त्यांनी नवीन भूमिका घेतली. तेव्हा शरद पवार यांचं असं म्हणणं होतं की मूळ आमचा जो पक्ष आहे तो काँग्रेस विचारधारेतून आलेला आहे आणि तो पुरोगामी विचारधारा मानणारा पक्ष आहे. पण माझ्या मते आज 2-3 अतिशय महत्त्वाचे राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या दिशेनं
काही चेंडू फटकावलेले आहेत. एक म्हणजे श्री शरद पवार हे कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. हा मुद्दा हा त्यांनी जाणीवपूर्वक छेडलेला असं दिसतंय. शरद पवार हे नास्तिक आहेत आणि याच्या पूर्वी पण या मुद्द्यावरती खूप चर्चा झालेली आहे. एक ज्या फोटोचा संदर्भ आहे तो शरद पवार हे मुख्यमंत्री असताना विठ्ठलाच्या मंदिरामध्ये पांडुरंगाच्या दरबारात गेलेले होते आणि जी महापूजा मुख्यमंत्र्यांनी करायची असते त्यावेळेसचा तो एक फोटोचा संदर्भ आहे. पण शरद पवार यांच्या संदर्भात राज ठाकरेंनी हे जे 2-3 महत्त्वाचे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये शरद पवार यांनी जी सतत वेगवेगळी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं काय, शरद पवार यांनी 1999 नंतर राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली आणि तिथून महाराष्ट्रात कसा जातीभेद वाढला तो इतका टोकाला गेला की अगदी पत्रकारामध्ये सुद्धा कसे जातीचे वेगवेगळे गट तट निर्माण झालेले आहेत असं त्यांनी विश्लेषण केलं. सोबतच संभाजी ब्रिगेड सारखी संघटना, आता खरं म्हणजे याच्यातनं पुन्हा नव्याने काही प्रतिक्रिया येतील असं दिसतं आहे. संभाजी ब्रिगेड किंवा इतर तत्सम ज्या संघटना आहेत त्या शरद पवार यांनीच उभारल्या आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण, जातीभेद वाढवण्यात आला असा तो आरोप आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या संदर्भातला जो मुद्दा होता तो यापूर्वीच त्यांनी 2-3 वेळेला मांडलेला आहे. पण त्यातनं एक जो नवा प्रश्न त्यांनी निर्माण केला आहे त्याच्यावरती मला वाटतं की संभाजी ब्रिगेड आणि इतर काही इतिहासाचा अभ्यास करणारी मंडळी ही आपला मुद्दा पुन्हा मांडतील. तो म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांनी जो काही इतिहास लिहिलेला आहे त्या इतिहासाचं आकलन करत असताना याच्यामध्ये काय त्यांनी चुकीचं लिहिलेलं आहे आणि कुठल्या पानावरती ते लिहिलेलं आहे हे तुम्ही मला सांगा असं त्यांनी सांगितलं. अजित पवार यांच्यावरती मात्र सतत राज ठाकरे यांचा रोख राहिलेला. इंटरेस्टिंगली पहाटेचा शपथविधीचा प्रयोग झाल्यापासनं भारतीय जनता पार्टी ही कधीही अजित पवारांवरती टीका करताना दिसत नाही. किंवा एक जी चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे ती अशी की अजित पवारांचा जो गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि कोणी मान्य करो किंवा न करो पण हा गट या गटाला भारतीय जनता पार्टीविषयी ममत्व आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अजित पवारांच्या बाजूने असलेली जी मंडळी असतात त्यांच्याविषयी फारसं टोकदारपणे कुणी बोलत नाही. म्हणजे मला तर फार आश्चर्य वाटतं की राजेश टोपे यांच्या कोरोना मॅनेजमेंटबद्दल अद्याप तरी भारतीय जनता पार्टीनं कुठलेही प्रश्न विचारलेले नाहीत. भलेही त्यांच्या दृष्टीनं मुंबई महानगरपालिका हे टार्गेट आहे पण अजित पवार असतील, राजेश टोपे असतील, धनंजय मुंडे असतील, धनंजय मुंडेंचा तर पूर्ण तो जो त्यांच्या संदर्भातला मधला जो एक वैयक्तिक वाद निर्माण झालेला होता त्याच्यामध्ये सरप्राइझिंगली भारतीय जनता पार्टी ही धनंजय मुंडे यांच्या मदतीला बाहेर पडलेली दिसली. पण राज ठाकरे हे मात्र सातत्यानं अजित पवार यांच्यावरती टीका करताना दिसत आहेत. आज सुद्धा त्यांनी अजित पवार यांच्यावरती टीका केली ती तुम्ही थोड्या वेळापूर्वीच बघितलेली आहे. आपल्या भूमिकेचं जे सातत्य म्हणजे मी जे ऑब्जेक्टिव्हिटीचं म्हटलं म्हणजे मला आज राज ठाकरेच्या भाषणामध्ये 2-3 गोष्टी दिसल्या. एक म्हणजे राज ठाकरे यांना आज पूर्ण सूर सापडलेला होता. राज ठाकरे यांनी आज असं सांगायचा प्रयत्न केला महाराष्ट्राला की मी जी काही नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातली भूमिका घेतलेली होती ती, आत्ता मी जी काही भूमिका घेतोय ती, आणि रजा अकादमीचा मोर्चा निघाला होता त्यावेळेला घेतलेली मी भूमिका ती, किंवा भोंग्याच्या संदर्भातली माझी भूमिका ती, हे सगळं माझं ऑब्जेक्टिव्ह राजकारण आहे. म्हणजे तेव्हा जे महाराष्ट्राच्या हिताचं होतं, जे योग्य वाटलं ते मी मांडलं आणि ते मांडल्यामुळं मला त्यावेळेला ती गोष्ट योग्य वाटली आणि मी त्याचं उघडपणे समर्थन केलं. पण माझ्या मूळच्या भूमिकेमध्ये मग ते जे हिंदुत्ववादी भूमिका असेल किंवा भोंग्याचा विषय असेल याच्यामध्ये कुठेही बदल झालेला नाही. त्यामुळे तुम्ही जो काही भ्रम माझ्याविषयी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न चुकीचा आहे. आणि मग त्यांनी ते लावरे व्हिडिओच्या माध्यमातून हे 2-3 व्हिडिओ त्यांनी मांडले जे प्रेक्षक आता जोडले गेलेले. माझ्या मते राज ठाकरे यांचा आत्ताचा गुढीपाडव्यानंतरचा जो काही राजकीय कल दिसतो आहे तो फार स्पेसिफिक आहे. एक, शिवसेनेनं जी नवीन राजकीय भूमिका घेतलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांची अनेक पातळीवरती अडचण झालेली आहे, विशेषतः हिंदुत्व, तो जो स्पेस आहे तो पूर्णपणे भरून काढायचा आहे राज ठाकरे यांना. आणि मी जो शरद पवार यांचा रेफरन्स दिला की शरद पवार हे काँग्रेसमध्ये परत गेल्यानंतर जर कुठला राजकीय पक्ष महाराष्ट्रामध्ये वाढला असेल तर ती शिवसेना होती. कारण एकतर मराठा समाजातले पण बहुसंख्य असे तरुण की ज्यांना सत्तेमध्ये स्थान मिळत नव्हतं ते, किंवा नामांतराच्या वेळेला शिवसेनेने घेतलेली भूमिका ती, किंवा हिंदुत्वाच्या भूमिकेवरती तो एक स्पेस निर्माण झालेला होता तो शिवसेनेनं भरून काढला.
आत्ता ती स्पेस महाराष्ट्रामध्ये कुठेतरी निर्माण झालेली आहे हार्डकोर हिंदुत्वाची. जर शिवसेना आजपर्यंत याचं नेतृत्व करत होती तर ते नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना करू शकते याचा आता अंदाज राज ठाकरे यांना आलेला आहे. आणि म्हणून त्या भूमिकेतलं सातत्य ठेवतच आज त्यांनी आपली मूळची जी भूमिका आहे, मूळचं जे हिंदुत्व विषयक भूमिका होती त्याच्यामध्ये कुठेही बदल झालेला नाही असं त्यांनी सांगितलं. त्यांनी आवर्जून उल्लेख केला तो रजा अकादमीचा जो मोर्चा निघालेला होता, तो मोर्चा तिथे नंतर आम्ही घेतलेली जी भूमिका होती ती भोंग्याविषयी मी पत्रकार परिषद, इंटरेस्टिंगली त्यांनी जे काही लावरे ते व्हिडिओचे तिन्ही व्हिडिओ दाखवले ते सगळे एबीपी माझाच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या सभा आणि पत्रकार परिषदेतनं आलेले ते व्हिडिओ होते. सो पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की लॉकडाऊनच्या आधी आमची जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी सभा झाली होती तिथे, नंतर पत्रकार परिषद किंवा रजा अकादमी, ह्या सगळ्यामध्ये आम्ही या ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये सातत्य. अगदी काही वेळापूर्वी राज ठाकरे यांचं जे भाषण झालेलं त्याचं आपण विश्लेषण करतो आहोत. सो माझ्या मते राज ठाकरे यांच्या आजच्या सगळ्या भाषणाचा जो फोकस होता तो फोकस हा पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसवरती होता, कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडनंच त्यांना अतिशय तिखट असे काही प्रश्न विचारण्यात आलेले होते. एक जो प्रश्न त्यांना विचारला गेला की राष्ट्रवादीकडनं की तुम्हाला ईडीची एक नोटीस आली आणि त्यानंतर तुमचे सूर कसे बदलले, जो सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीला मुद्दा मांडला आणि नंतर मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी याच्यावरती उहापोह केला. पण राज ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की मला जी नोटीस आलेली होती त्याचा आणि माझा असा थेट कुठलाही संबंध नाही. ILF च्या संदर्भातली ती नोटीस होती, ज्या कोहिनूरमध्ये मी पार्टनर होतो, ती मी 1 वर्षानंतर सोडून दिली. त्यामुळे राज ठाकरे आणि आज हे क्लिअर करायचा प्रयत्न केला की राष्ट्रवादी काँग्रेसनं जे एक नॅरेटिव्ह त्यावेळेला सेट केलं पाडव्याच्या सभेनंतर की राज ठाकरे हे ईडीच्या नोटिसीला घाबरले, तर मुळात राज ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की ईडीची अशी कुठलीही नोटीस मला थेटपणे आलेली नव्हती आणि पुढेही ती भविष्यात आली तर मी त्याला सामोरे जायला तयार आहे. त्यांनी आज एक प्रश्न इंडिकेट करायचा प्रयत्न केला आहे, तो असा की आज मला एका पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला आणि तो आल्यानंतर मला त्यांनी विचारलं की तुम्ही केव्हा जाणार आहात, कारण काही संघटना तुमच्या या सभेच्या स्थळाकडे जाण्याच्या वाटेवरती काही आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत. राज ठाकरे यांनी ते इंडिकेट करायचा प्रयत्न केला की श्री शरद पवार यांच्या घरावरती जो काही आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला माहीत नव्हतं असं मानणं हे फारच, थोडक्यात हा फारच इनोसेन्स असेल. हा तुमच्यातला एक असा इनोसेन्स आहे की ज्याच्यावरती विश्वास ठेवणं शक्य नाही. सो त्यातनं त्यांना काय इंडिकेट करायचं होतं याच्याबद्दल पण काही प्रश्न, काही चर्चा पुढेही होतील 1-2 दिवसामध्ये. आपण मोदीवरती का टीका केली याचं त्याने अतिशय थोडंसंच हे विश्लेषण केलेलं आहे. कारण राज ठाकरे यांची जी बदलती भूमिका आहे त्या बदलत्या भूमिकेमध्ये सर्वात अडचणीचा मुद्दा आहे तो 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी जो लावरे तो व्हिडिओची जी काही मालिका घेतली, काही ज्या सभा घेतल्या तो. त्यामुळे राज ठाकरे यांचं आजचंही भाषण आणि पुढेही ते भाषण जे होईल त्या भाषणाच्या प्रत्येक वेळेला त्यांनी त्यावेळेला ज्या भूमिका घेतल्या होत्या त्याची चर्चा होईल. पण त्यांचं आज पुन्हा तेच म्हणणं आहे आणि मी जे सुरुवातीपासून म्हटलं की राज ठाकरे यांनी आज काय सांगायचा प्रयत्न केला आहे तर माझं जे राजकारण आहे, माझा जो राजकीय पक्ष चालतो तो इतर कुठल्याही पक्षापेक्षा वेगळा पक्ष आहे. मी ऑब्जेक्टिव्ह पॉलिटिक्स करतो आणि त्या ऑब्जेक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये तेव्हाची जी मोदीच्या संदर्भातली, मी पंतप्रधान मोदींच्या संदर्भातली जी भूमिका होती ती त्या ऑब्जेक्टिव्हिटीमधनं घेतलेली होती. आणि पुढेही जर मला असं वाटलं तर मी श्री नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका करेल. माझ्या इंधनाला ट्रॅक बदलण्याची काही गरज पडलेली नाही आहे. भुजबळ यांनी भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मी बोललो, त्यामुळं मला त्रास झाला आणि मी जेलमध्ये गेलो असं म्हटलंय. याला खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या मंडळींनी यापूर्वी पण उत्तर दिलेलं आहे, त्यांनीच उत्तर देणं अपेक्षित होतं. पण राज ठाकरे यांनी, भुजबळ यांनी तो ईडीच्या नोटिसीचा संदर्भ लावलेला असल्यामुळं आज त्यांनी त्याला उत्तर दिलं की मुळात भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केल्यामुळं तुम्ही जेलमध्ये गेलेले नाही आहेत, तर तुमच्या सीएनी किंवा तुमच्याशी संबंधित असलेल्या मंडळींनी ज्या तुमच्यावरती तक्रारी केलेल्या होत्या त्याच्यामुळे तुम्ही जेलमध्ये गेलेले आहात. पहिली काही 4-5 मिनिट म्हणजे मला फार आश्चर्य वाटतं की राज ठाकरे हे तसे लिबरल आहेत. त्यांच्यावरती टीका केली म्हणून कुठल्या पत्रकारावरती काही
जसं शिवसेनेमध्ये व्हायचं पूर्वी काही ज्येष्ठ पत्रकार सांगतील आपल्याला महाराष्ट्रातले की त्यांना एकदा दोनदा तीनदा त्यांच्यावरती हल्ले झालेले आहेत, त्यांच्या कार्यालयावरती हल्ले झालेले आहेत. पण आजचा त्यांचा जो पहिल्या टप्प्यातला सगळा फोकस जो होता तो पत्रकारावरती टीका करण्याचा होता. त्यांनी हे इंडिकेट करण्याचा प्रयत्न केला की महाराष्ट्रामध्ये पत्रकारांची विभागणी झालेली आहे. काही पत्रकार हे महाविकास आघाडीचं प्रोजेक्शन करतात, काही पत्रकार हे भारतीय जनता पार्टीचं विभाजन करतात, अशी जी चर्चा होत असते त्याच्यामध्ये या गुढीपाडव्याच्या सभेनंतर मी पत्रकार परिषद घेऊन त्याचं उत्तर का दिलं नाही, तर महाविकास आघाडीला मानणारे जे पत्रकार आहेत ते त्याच्यामध्ये घुसतील आणि ते मग विषय भरकवतात. माझ्या मते जर श्री राज ठाकरे यांचं राजकारण हे ऑब्जेक्टिव्ह असेल असं त्यांना इंडिकेट करायचं असेल तर जे ऑब्जेक्टिव्हली तुम्हाला काही प्रश्न विचारतात किंवा तुमच्या भूमिकेविषयी काही प्रश्न विचारत असतील तर त्याला तशाच स्पिरिटमध्ये बघायला हवं. आणि पत्रकार हे एक विशिष्ट भूमिका घेऊन जात आहेत, ती आयडिओलॉजिकल असेल किंवा इतर कुठल्या कारणामुळे असेल तर ते काही आज घडलेलं नाही आहे. पण आजच्या त्यांच्या भाषणाचं जे मी सुरुवातीला विश्लेषण केलं ते की राज ठाकरे हे ज्या कारणासाठी प्रसिद्ध आहेत की त्यांचं एक चांगलं वक्तृत्व आहे ते आज पुन्हा दिसलं. एक चांगल्या आपल्या भाषणामध्ये ते वेगवेगळे पुरावे घेऊन येत असतात. जसं की त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना एक असा प्रश्न उपस्थित केलेला आहे की ज्याचं उत्तर जितेंद्र आव्हाड यांना द्यावंच लागणार आहे. की त्यांचं असं म्हणणं होतं की राज ठाकरे यांनी मस्जिदीच्या आणि मदरसेच्या संदर्भामध्ये जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तर तिथं कुठे एकही वस्तारा मिळत नाही आहे. जर तो मिळाला तर मी राजकारण सोडेल. सो राज ठाकरे यांनी तर मुंबऱ्याच्या अनुषंगाने जेवढ्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या आलेल्या आहेत किंवा येतात त्याची जंत्रीच इथे वाचून दाखवलेली आहे. त्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं भाषण याच्यावरती प्रतिवाद देणं अपेक्षित आहे. आजच्या या भाषणातनं काय दिसतंय तर आगामी काळामध्ये राज ठाकरे यांची दिशा फार स्पष्ट झालेली आहे. राज ठाकरे यांच्या लेखी हिंदुत्व हाच प्राईम अजेंडा असेल, पण ते हिंदुत्व अधिक ज्या पद्धतीचं कर्कश हिंदुत्व असेल असं काही जणांना वाटतं, ते तसं नसेल. कायद्याच्या चौकटीमध्ये ऑब्जेक्टिव्हली आणि न्यायालयीन प्रक्रियेनं जे काही सांगितलेलं आहे ते घेऊन आम्ही ते करू असं त्यांनी आजच्या आपल्या भाषणात इंडिकेट करायचा प्रयत्न केला. जाता जाता ते एवढंच बोललेत की मी अजून माझ्या भात्यातले काही बाण काढलेले नाही आहेत. सो ते जे बाण आहेत ते बाण निघतील आणि त्यातनं जे काही होईल ते बहुतेक हार्डकोर हिंदुत्व, अधिक हार्डकोर हिंदुत्व, अधिक हार्डकोर हिंदुत्व आणि त्यातून शिवसेनेची अधिकात अधिक अडचण असंच असणार आहे. फक्त मुद्दा एवढाच आहे की राज ठाकरे यांच्या दोन सभेतला जो स्पॅन आहे, जे अंतर आहे ते फार कमी आहे. विशेषतः तेव्हा की जेव्हा कुठल्याही निवडणुका महाराष्ट्रामध्ये इतक्यात तरी होणे नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. हे जे अंतर आहे ते अंतर राज ठाकरे आणखी किती कमी करतात आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये ते जाऊन बोलतात का, ही जी ऑब्जेक्टिव्हिटी आहे त्या ऑब्जेक्टिव्हिटीमध्ये महाराष्ट्राचे इतर प्रश्न की ज्याचा त्यांनीच उल्लेख केला की टी व्ही चॅनलवाल्यांनी आता ते बंद करायला हवं. माझ्या मते ही आता जनमानसातली भावना आहे की ज्या पद्धतीनं रोज आरोप प्रत्यारोप सत्ताधारी पक्ष आणि भारतीय जनता पार्टीकडनं होत आहेत त्याला लोक अक्षरशः विटलेले आहेत. ग्राउंडवर असणाऱ्या माझ्यासारख्या पत्रकाराला हे सतत फीडबॅक मिळत असतात. त्यांनी टी व्ही चॅनललाही ती विनंती केलेली आहे, पण स्पर्धाच इतकी मोठी आहे की कुणी एखाद्यानं एखादी सभा किंवा एखादी पत्रकार परिषद नाही दाखवायचं ठरलं तर तो दुसरा त्यांनी दाखवली तर दुसरा त्याला अवॉर्डच करू शकत नाही आहे. अशाच त्या स्थितीमध्ये राज ठाकरे यांच्यासारख्यांच्या हातात एवढंच आहे की जे महाराष्ट्राचे मूळ प्रश्न त्यांना वाटतात की जे सेंट्रल स्टेजला नाही आहे, ज्याचा त्यांनी 20 भारनियमनाचा उल्लेख केला. सो त्यांचीच ती अधिक जबाबदारी असणार आहे की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन या प्रश्नाची उकल महाराष्ट्रासमोर काढणं आणि ते प्रश्न आणि ते मुद्दे महाराष्ट्रासमोर मांडणं. जर ऑब्जेक्टिव्ह पॉलिटिक्स राज ठाकरे यांना करायचंच असेल आणि ते त्यांनी आज इंडिकेट केलं आहे तर मग पुढच्या सभेमध्ये आपण त्यांच्या हार्डकोर हिंदुत्वाबरोबर अधिक आक्रमक हिंदुत्वाच्या मुद्द्याबरोबर अशा महाराष्ट्राला भावणाऱ्या मुद्द्यांची सुद्धा चर्चा होईल अशी आपण अपेक्षा धरूया. सो थांबूया आपण. काही मिनिटापूर्वी राज ठाकरे यांचं भाषण संपलं आणि त्यातला जो मतितार्थ मला दिसतोय तो तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आमचे हे जे प्रयत्न आहे ते तुम्हाला कसे वाटतात ते जरूर कळवा. तुमचं मत, सूचना यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे ट्रोलिंग करणारे लोक ट्रोल करतच असतात. हा कार्यक्रम जसं राज ठाकरे म्हणतायत
त्याप्रमाणे त्यांचं राजकारण जे आहे त्याचं विश्लेषण करतीलच राजकीय त्यांचे विरोधक आणि त्यांचे मित्र वगैरे. पण आपला हा कार्यक्रम तर पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह आहे. याच्यातलं जे महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे, जे इंडिकेट होत आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आहे. सो आमचा हा जो प्रयत्न आहे तो तुम्हाला कसा वाटतो तो जरूर कळवा. बऱ्याच वेळेला चालत्या प्रवासामध्ये आपण हे मुद्दे समजून घेत असतो, त्या मुद्द्याच्या अनुषंगाने काही गोष्टी सुटून जातात. पण ठीक आहे, आपण त्याचा पुढा एक महाराष्ट्रासमोर अशा पद्धतीने बिटवीन द लाईन्स वाचण्याचा प्रयोग जो आहे तो तरी ॲटलिस्ट करतोय. सो तुम्हाला आमचा हा प्रयोग कसा वाटतो तो जरूर कळवा. माझं आणि एबीपी माझं जे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते फॉलो करायला लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.